हॅलो गाईज, आजचा ब्लॉग हा माझ्यासाठी खूप खास आहे। या प्रवासात आनंद होता, थोडी धाकधुकही होती आणि खूप सुंदर आठवणही मिळाल्या। खूप दिवसापासून आमचा विचार चालला होता आणि फायनली तो दिवस आला। आम्ही एकविराईच्या दर्शनाच्या दिवसाची एकदम कळकळीने वाट पाहत होतो आणि तो दिवस नेमका उद्याचाच असं अचानक ठरलं। अचानक शनिवारी रात्री ठरलं की उद्या रविवार आहे तर सकाळी लवकर निघूया। रविवारी सकाळी बरोबर 7 वाजता आम्ही घरातून निघालो। आमची बसने जायचं ठरलं होतं, पण नंतर विचार केला की नको, बाईकवरच जाऊया। पण शेवटी बाईकनेच जाण्याचं ठरलं। चला तर माझ्यासोबत एकविराईच्या दर्शनाच्या निघाल्यानंतर सर्वात आधी बाईकमध्ये पेट्रोल भरलं आणि मग आमचा खरा प्रवास सुरू झाला। घाटाकडे जात असताना थोडी धाकधूक होती, कारण काही दिवसांपूर्वी लोहगड परिसरातील घडलेल्या चर्चेत असलेल्या घटनेची बातमी पाहिली होती। त्यामुळे सुरुवातीला भीती वाटत होती, पण जसजसा प्रवास सुरू झाला आणि तसतसं सभोवतालचा सुंदर निसर्ग पाहत होतो तशी ती भीती हळूहळू कमी झाली। घाटाजवळ पोहोचल्यावर आम्हाला खूप भूक लागली। मग आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो। आम्ही एक वडापाव, मिसळपाव आणि मुलांसाठी पॅटीस व समोसा ऑर्डर केले। गरमागरम नाश्ता करून पुन्हा प्रवासाला सुरुवात केली। त्याच्यानंतर आम्ही थेट कारला येथील एकविराईच्या मंदिरात पायथ्याशी पोहोचलो। त्या पोहोचल्यावर आधी आईला नमस्कार केला आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली। जवळपास 4 वर्षांनी आम्ही तिथे जाणं झालं असावं, त्यामुळे थोडा दम लागला होता। पण वर पोहोचल्यानंतर आई एकविराईचं दर्शन झालं आणि थकवा क्षणात नाहीसा झाला। मनाला खूप समाधान आणि शांतता मिळाली। दर्शन झाल्यानंतर आम्ही पिंपरीला गेलो। तिथे माझ्या मोठ्या नणंदबाई राहतात। तिथे आम्ही 4 दिवस राहिलो। खूप दिवसांनी सगळ्यांना भेटून मनापासून आनंद झाला। गप्पा, हास्य, मुलांची धम्मा सगळं खूप काही छान झालं। हा प्रवास कायम लक्षात राहील असा होता। तर मित्रांनो, माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय, सी यू, टेक केअर।